बेसिलचं झाड लावलेलं आहे आणि काय फ्रेम आहे राव, काय फ्रेम आहे, मस्त छान अशी. आणि जेव्हा जेव्हा फ्रेमची सुरुवात अशी काहीशी होते तेव्हा समजून जायचं की आज खाद्यप्रेमी व्लॉग असणार आहे. तर वेलकम बॅक मित्रांनो माझ्या एका नवीन खाद्यप्रेमी व्लॉगमध्ये. तर काही दिवसांपूर्वी मी रोहनकमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तर तिकडे मी एक पदार्थ खाल्ला, तो म्हणजे तंदुरी आलू. आणि माझी इच्छा झाली की काश मी हा पदार्थ स्वतः बनवला घरी माझ्या स्टाईलमध्ये. तर आज ती इच्छा पूर्ण करतो आहे. आज तंदुरी आलू बनवतो आहे मी घरी. आपली बेसिक प्रिपरेशन तयार झालेली आहे तंदुरी आलूची. जे काय आपल्याला रॉ मटेरियल लागणार आहे तंदुरी आलूसाठी तर ते आपण बनवलेलं आहे. आणि माझ्या मागून इथे वॉस्प उडतात आहे. वॉस्प म्हणजे आपल्या भाषेत गांधीन माशी, मधमाशीची काहीच लागत नाही ते, पण ती मारते पार. तर मला जरा अलर्ट राहावं लागते कारण की हा समर सुरू झाला आहे इथे रोहनकमध्ये आणि वॉस्पचा सीझन पण सुरू झालेला आहे. तर कुठूनही काही येऊ पण येऊन मारून जातील टोचन. तर एनिवेज बॅक टू द टॉपिक. तर पटकन आपण जाऊया आणि आपण बनवायला घेऊया तंदुरी आलू. तर असं काहीसं आपलं आज असं सुंदर असं प्रेपरेशन दिसतं आहे. तर मी पटापट सांगतो हे गोष्टी काय आहेत त्या. हा बटाटा आहे जो मी बॉईल करून ठेवलेला आहे आणि असे त्यामध्ये कशी फट गेलेली आहे. स्क्यूअर्स घेतलेले आहेत मी. तूप आहे, तेल आहे, हे डेकोरेशनचं सामान आहे. बट हे जे असणार आहे कांदा, शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची, टमॅटो आणि आपण त्याला असं पॅटल्समध्ये कट करून घेतलेलं आहे. आणि आता मसाले सेक्शन, तर हे धणेपूड, हळद, हा तंदुरी मसाला, मीठ, हे आहे आमचूर पावडर, हे जिरा मसाला, हे आहे गरम मसाला, हे आहे टंगा हुआ दही. टंगा हुआ दही म्हणजेच आपण त्याला म्हणतो चक्का म्हणतो आपण त्याला तो. हे आहे काश्मीरी लाल मिर्च आणि आलं लसूणची पेस्ट. आणि इकडे आपण घेतलेलं आहे बेसिक प्रेप म्हणजे पुदिना, हे आहे कोथिंबीर, आलं लसूण मिरची आणि चणे. ते काय असणार आहे ते सगळं चटणीची प्रेप आहे, पण चटणी नंतर बनवू आपण. पहिलं आपण हे उडून घेऊया. तर मी बनवतो आहे आता सर्वप्रथम म्हणजे तंदुरी आलूला लागणारं जे मॅरिनेड आहे ते बनवायला घेऊया आपण. त्यात पहिलं म्हणजे माझ्याकडे ऑइल आहे. ऑलिव्ह ऑइल टाकतो आहे मी. तुम्ही याच्यामध्ये सरसो का तेल, नॉर्मल तेल काहीही घालू शकता. मी ऑलिव्ह ऑइल घालणार आहे. ऑलिव्ह ऑइलनंतर यामध्ये जाणार आहे काश्मीरी लाल मिर्च. काश्मीरी लाल मिर्च फॉर कलर. तर 1 चमचा इनफ आहे. तर आपण त्याला विस्कने आता जरा त्याला हे करून घेऊया. तर याच्याने असं होईल की जेव्हा हे आपलं चिली ऑइल जे असतं तर त्याच्यामध्ये जो रंग उतरतो तेलामध्ये, त्यांनी जो रंग येतो आपल्या फायनल प्रोडक्टला, बाप येतो. आता याच्यामध्ये आपण दही, टंगा हुआ दही जे आपलं म्हणतो ते घालणार आहे. हे टंगा हुआ दही आहे, आपल्याला हे पूर्ण यूज करायचं आहे. ते कसं त्याचं टेक्स्चर बघा कसं असतं, असं घट्ट घट्ट. हे बघा, टंगा हुआ दही टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे बेसिक मसाले मी सांगितले ते याच्यामध्ये आपण घालणार आहे. थोडासा तंदुरी मसाला, थोडीशी हळद, अगदीच एवढीशी, गरम मसाला राईट, ही आहे आमचूर पावडर, जिरं पूड, थोडं जिऱ्याची पूड टाकणार आहे आपण थोडीशी बास, थोडं धणे म्हणजे कोरिएंडर पावडर. आणि फायनली याच्यात जाणार आहे आलं लसणाची पेस्ट. ही आपली आलं लसणाची अशी 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 थोडीशी अजून. त्याला आता विस्कनी मिक्स करू. तर मी तुम्हाला एक सांगतो, आपण टंगा हुआ दहीच का घ्यायचं आणि नॉर्मल दही का नाही घ्यायचं. कारण की आपण जे आता हे तंदूर करतो आहे ओके, तर तंदूर करताना त्याच्यामध्ये ते दह्याचं जर आपण अख्खं पाण्यासकट दही घेतलं नॉर्मल दही तर त्याचं पाणी सुटतं आणि त्याचं जे टेक्स्चर आहे त्याचं सॉगी क्रम्बली होतं. वॅरॅज आपण जे टंगा हुआ दही घेतो तर त्याचं जे मॅरिनेटचं टेक्स्चर आहे ते होल्ड करतं. कुठल्या पण तुम्ही आता तंदुरी आलू बनवताय, सेम प्रोसेस फॉलो करून यू कॅन डू इट फॉर तंदुरी पनीर. आणि पनीर टिक्का बनवायचा असेल तर बेसिकली हीच प्रोसेस असते. सेम मसाले वापरले जातात आणि सेम असंच करायचं.
काही फरक नाही, फक्त मी स्पॅच्युलाने का मिक्स करतो आहे. जरा असं मस्त एकजीव झाला ना मसाला. या मसाल्यातच सगळा गेम आहे. हा जो मसाला आहे ना यात सगळा गेम आहे. आणि आता याच्यामध्ये आपले जे आलू आहेत, मी एवढे साईजचे आलू घेतलेले आहेत. तुम्ही याला कट करू शकता, पण मला सालासकट आणि अख्खा टेक्स्चर ठेवायला आवडेल आलूचा. तर याच्यामध्ये मी असे आलू टाकलेले आहेत आणि या आलूला आपण आता मिक्स करणार आहे. हे असं 3 weeks later. तर बेसिकली आपले आता आलू असे लावून झालेले आहेत. त्याला तंदुरी मसाला जो आहे तो लावून झालेला आहे. तुम्ही बघत असाल जास्त मी मसाल्याने त्याला कोट नाही केलेलं आहे. असं भरपूर मसाला किंवा भरपूर त्याचं जे मॅरिनेट आहे त्यांनी तर मी कोट नाही केलेलं आहे. थोडासा हलकाच त्याला फ्लेवर ठेवला आहे. बिकॉज आपण जेव्हा ते आलूला आपण ग्रिल करणार आहे आता, तर माझ्याकडे पहिली गोष्ट म्हणजे मी ग्रिलिंग पॅनवर ग्रिल करणार आहे. तर त्यावेळेला जास्त असं मसाला दिसला नाही पाहिजे. मसाला लागला पाहिजे पण तो असा जाणवला नाही पाहिजे. एक गोष्ट मी टाकायची राहिली ते म्हणजे मीठ. आणि ते आपण जरा वरनं टाकूया, त्यांनी त्याला थोडा टेक्स्चर पकडून ठेवेल. मैं नमक भूल गया रे बाबा, नमक कैसा भूल सकता हूँ मैं. तर आपलं बेसिक जे तंदुरी आलूचा प्रेप आहे ते याला करून झालेलं आहे. आणि साईडला मी हा पॅन तापत ठेवतो. हा पुढचा गॅस आहे. ओके, मी हा 8वर ठेवतो. हा वंडर शेफचा मस्त ग्रिलिंग पॅन आहे. त्याच्यावर आपण असे कशा तरी आपण ते आता स्क्यूअर्स ठेवूया. हे माझ्याकडे असे स्क्यूअर्स आहेत लाकडी. तुम्ही मेटलचे पण यूज करू शकता. माझ्याकडे लाकडी आहेत म्हणून मी लाकडी वापरतो. हे असं राहू शकतं. ओय विच इज गुड. आणि हे असं पण राहू शकतं. नाईस. धूर काय येऊन राहिला बे. कॉईल. तर आता आपण असेंब्ली सुरू करूया. असेंब्लीमध्ये आपण पहिला शिमला मिरची, ढोबळी मिरची घालून बघूया. माझा 2-3 वेळेला अनुभव होता ह्याच्यामध्ये घालताना ना ते भाज्या ज्या आहेत त्या युजली तुटतात. ते तसं नाही व्हायला पाहिजे. आय प्रे फॉर दॅट. नाही नशीब. आता याच्यामध्ये आपण हा पहिला बटाटा घालूया. ओहो क्या बात आहे. याच्यानंतर मग जाईल याच्यामध्ये कांदा गेल्यानंतर परत एक बटाटा. परत त्याच्यात जाईल बटाटा गेल्यानंतर याच्यात जाईल टमॅटो. ओके, टमॅटो नंतर परत एक आपण याला असं बटाटा असा उभा आडवा कसा लावू, उभा लावतो. आणि याच्यावरनं परत एक लास्ट कवर करायला शिमला मिरची. बाप. असं जे आपलं साधारण स्क्यूअर जे आहे ते तयार झालेलं आहे. आणि बाप वाटतं आहे रे, एक नंबर वाटतं आहे. आता फक्त आपल्याला याला फ्राय करायचं आहे. आता आपण असं अजून एक बनवून घेऊया आणि ते गॅसवर ठेवूया. आता तवा गरम होईपर्यंत मी विचार केला पहिला चटणी बनवून घेऊ. कारण ते गरम झाल्यानंतर तिथे खंड पडता कामा नये. तर पहिलं आपण चटणी बनवून घेऊया. आणि प्रीतीचा मिक्सर वापरून आपण पहिलं याच्यात घालूया कोथिंबीर भरभरून. आणि कोथिंबीरचे दांडे पण घालायच्या ह्याच्यात. असं 2 त्याचे तुकडे करून पार असे अडकलं आहे का. ओके, यामध्ये मी 1 2 3 4 5 6 मिरच्या घालतो आहे. लवंगी मिरच्या आपल्या 3 ते 4 लसणाची पाकळ्या आणि आलं. आणि चटणी वॉटरी होऊ नये किंवा पाणी आणि चटणी सेपरेट होऊ नये म्हणून थोडंसं याच्यामध्ये भाजलेली चण्याची डाळ थोडीशी. त्याच्याने काय होतं, चटणी त्याचं टेक्स्चर होल्ड करते. आणि ऑब्व्हियसली फ्लेवरसाठी मी फ्रेश पुदिना तोडून आणलं आहे. ते बघू शकता अगदी फ्रेश आहे, ताजा तोडून आणलं आहे. म्हणजे मार्केटमधनं नाही आणलं आहे, हा मी गार्डनमधनं आणलं आहे पुदिना. चलता आहे भाई, फ्रेश पुदिना मस्त गार्डनमधला.
आणि हा एवढा असं एवढं बस झालं ना का अजून घालू? अजून घालतो थोडासा, बास विषय सेट आहे भाई. आणि याच्यामध्ये आता मी थोडंसं फेटलेलं दही घालणार आहे, अगदी 1 आणि 2. ओके. नंतर मग याच्यात मी घालणार आहे चाट मसाला, थोडासा चाट मसाला घातला आणि मीठ, इसको नाही बोलणे का, थोडंसं मीठ असं. नंतर आपण चव घेऊ शकतो मिठाची. आणि इकडे फ्रीजमध्ये हात घातला की बर्फ येतो, असा हात घालायचा. ओम भगनी भागवदरी बदमास ओम भट स्वाहा, असा बर्फ येतो इकडे. आणि ह्याच्यातनं असं 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 थंडगार, लईच थंडगार असं 1 2 3 4 5 6 बरं बस झालं. चला हां, फिलहाल तरी मी कुठलं प्रकारचं पाणी घालणार नाही. बघीन पहिला वाटली जाते का चटणी, कारण याच्यात मी दही घातलेलं आहे, बर्फ घातलेला आहे. बर्फ घातला का, कारण की चटणीचा पुदिन्याचा जो ग्रीनपणा आहे आणि पुदिना कोथिंबीर मिरची त्याचा जो ग्रीन कलर आहे तो रिटेन करायला आपण बर्फ घालायचा, कारण की मिक्सर आहे ना, मिक्सरमध्ये हीट जनरेट होते. तर पहिला आपण हे करू. वाटला नाही जात आहे थोडं, मला असं वाटतं थोडंसं पाणी घालावं लागेल, अगदी थोडंसं. क्या प्रीती आहे, ऐसा कैसा करते तू? आता चलो भाई, लॉक. थोडंसं पाणी घातलं की मिक्सर बरोबर चालू होतो. आणि हा हात धरावा लागतो. चेक करतो काहीचा सिनारिओ येते. सो फार इट इज लुकिंग ओके. असं साधारण भांड्यात काढून घेतलेली आहे आपण चटणी. पॅच्युलानी इकडचं मिक्सरमधलं जे राहिलेलं उरलेलं सुरलेलं जे काही चटणी आहे ती काढणार आहोत. अशा प्रकारे आपण चटणी काढून घेतलेली आहे. याला थोडा रेस्टॉरंट स्टाईल जरा त्याला म्हणतात ना टर्न द्यायचं असेल तर जे मी दही फेटून ठेवलेलं आहे ते मी सगळ्यात नाही घातलं. आता दही याच्यात थोडंसं मी याच्यात दही घालणार आहे. आणि 1 2 3 अशा प्रकारे रेडी आहे माछा चटणी. सॉरी, कोथिंबीरची चटणी, माछा चटणी नाही. सगळंच माछा दिसायला लागलं, आता काय करणार. मला नाही आहे, बाकी सगळ्यांना लोकांना म्हणतो आहे मी. दुनियेमध्ये माछानी हाहाकार घातलेला आहे. आणि माछा लवर्स ड्रिंक इट इफ यू कॅन. हे बघ, अशा प्रकारे आपली पुदिन्याची रेस्टॉरंट स्टाईल चटणी रेडी झालेली आहे. मस्त अशी. काय त्याला रंग आला आहे बघा, म्हणजे बर्फ टाकल्यानंतर हा रंग येतो. सो मी हे बनत होतो. आता आपली चटणी रेडी आहे, बाजूला ठेवूया आणि बटाटे ग्रिल करायला घेऊया. तर एक मस्त पोपट होता राहिला, कारण की ही जी स्क्यूअर आहे ही कायच्या काय अशी एवढी लांब होती, ती मी तोडली. आणि काय होतं तो विषय, स्क्यूअरवर लटकते बटाटा आणि तव्याच्यामध्ये एवढा गॅप येत होता. तर म्हटलं स्क्यूअरच तोडू, म्हणजे तो बटाटा डायरेक्ट खाली बसेल. आणि त्याला आता आपण एक मीडियम फ्लेमवर असं ट्विस्ट करता करता असं त्याला आपण तंदूर करूया. तर तुम्ही बघू शकता ही जी सिझलचा जो आवाज आहे जी ग्रिल करतानाचा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. आणि त्याच्यावर जे चार्ड मार्क्स येतात ते ना, हू म्हणजे एक नंबर. आता घरामध्ये धूर झाला आहे. आय प्रे की स्मोक अलार्म वाजला. हे बघा असं जरा होतं आहे चार्ड मार्क्स त्याच्यावर. मित्रांनो, तर आपलं तंदुरी आलू सिझल होऊन मस्त ग्रिल झालेले आहेत आणि चटणी रेडी आहे. मग वाट कशाची. तर 0 मिनटं वेळ घालवता आपण आता डायरेक्टली प्लेट करून घेऊया आपले तंदुरी आलू. चला.
मित्रांनो, तर आपलं तंदुरी आलू रेडी आहे आणि काय प्लेट दिसते बघा म्हणजे. तर पहिलं आता ह्याचं कार्यक्रम करून घेऊया. तर असं गरम गरम हा आलू काढूया आणि असं चटणीत डिप करू याला आणि असा तुपाने जो चारनेस आला आहे आणि मला हे आवडतं. जो बटर फ्लेवर तुपाचा फ्लेवर जो आला आहे आणि चटणीत बुडून घालल्यानंतर जी प्लीज रेसिपी आवडली असेल, आय बिलीव्ह आवडली असेलच, त्याच्यामध्ये काय वाद नाही. पण येस, रेसिपी आवडली असेल तर प्लीज घरी ट्राय करा. खूप सोपा आयटम आहे, येट खूप असा टेम्पटिंग, खूप असा प्रेझेंटेबल आयटम आहे हा. प्लीज ट्राय करा. तुम्ही पॉटलकला जात असाल, तुमच्याकडे कोण पाहुणे येत असतील तर हा आयटम प्लीज ट्राय करा. तंदुरी आलू तुमच्यासाठी सौरभ जोशीकडनं. प्लीज ही रेसिपी तुमच्या मित्रमंडळींमध्ये, फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. सगळ्यांनी ट्राय करा. कमेंट करून सांगा कसं वाटलं आहे ते. आता मी खाऊन घेतो आणि मी एन्जॉय करून घेतो. गरम आहे तोपर्यंत पडसा पडतो आता ह्या आलूचा. एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय. बाप